लोकांचा एक्सपिरियन्स उद्याला ऐका, पॉवरफुल एक्सपिरियन्स उद्या एकच एक्सपिरियन्स होईल एवढं त्यांच्याकडचं त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. तर तो आपण उद्याला ऐकू. आज जाऊ डायरेक्ट टॉपिक कडे. कंटिन्यू. हॅलो, थँक्यू. जर पूर्वी असं मला जर 87 मध्ये येण्याच्या आधी कोणी म्हटलं असतं अर्धवट डॉक्टर, कारण 2च वर्ष झाली, मला फार वाईट वाटायचं, कारण खूप लहानपणापासूनचं डॉक्टर होण्याचं माझं स्वप्न होतं आणि त्या पद्धतीनं कष्ट करून मेरिट वरती ऍडमिशन मिळालेली असताना मी झाले नाही. त्याच खूप मोठी टोचणी माझ्या सतत बॅक ऑफ द माइंड असायची आणि त्याचा मी खूप त्रास पण सहन केलेला. पण थँक्यू शतायुषी आणि सुजाताताई, अनिल दादा, की त्यांच्यामुळं आता ते सगळं शल्य मनातलं होतं ते सगळं निघून गेलंय. कारण खूप छान काम करायची संधी इथं मिळायला लागली. ज्यांचं आरोग्य बिघडलंय त्यांना रिपेअरही करता यायला लागलंय आणि ज्यांचं आरोग्य बिघडलं नाहीये तर त्यांनी ते बिघडूच नये म्हणून काय करायचं ह्या गोष्टींवरती काम करायला यायला लागलं. खूप मोठं विजन हे शतायुषी परिवारानं दाखवलं. त्यामुळे परत एकदा माझ्या सुजाताताई, अनिल दादा आणि आपलं पूर्ण शतायुषी परिवार खूप खूप धन्यवाद. तर मी म्हंटलंच, जसं ताईने सांगितलं माझा एक्सपिरियन्स मी उद्या नक्की सांगेन, कारण मी तर नेहमी म्हणते पुस्तक लिहून होईल इतक्या बदल मला माझ्या या शतायुषी मध्ये आल्यानंतर जाणवलेत आणि त्यामुळे मी उद्या नक्की शेअर करेन एक्सपिरियन्स. पण आजचा टॉपिक, आजचं प्रॉडक्ट आपलं जे फ्युएल इन्फॉर्मेशन प्रत्येक गुरुवारी असतं ते खूप महत्वाचं, कारण ओव्हरऑल पूर्ण आपलं आरोग्य सुधारण्यासाठी ते काम करत असतं. आणि आपल्याला आता बघितलं की इतकी त्रस्त लोक आहेत समाजात, प्रत्येकाला काही ना काही चॅलेंज आहे. मी औषध गोळ्या घेत नाहीये असं कोणाला वाटतंय, पण ऍक्च्युली प्रत्येकाला काही ना काही आजार आहेच. म्हणजे कसं जागतिक आरोग्य संघटना सांगते ना, तुम्ही शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ह्या चारही दृष्टीनं जेव्हा वेलबिंग असतं तेव्हा तुमच्याकडे आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे ज्यांना वाटते की मला काहीच गोळ्या नाहीयेत, औषधं नाहीयेत, मला काही त्रास नाहीये, त्यांनी चेक करून बघावं या 4 क्षेत्रात आपण कुठे कमी आहोत आणि मग तिथं आपल्याला हे आजचं फ्युएल खूप मदत करतं. त्यातलं एखादंही कुठलं तुमच्यात काही अडचण असेल, त्रासाचं असेल तर, कारण शतायुषीनं हा कॉन्फिडन्स दिलाय तुमचं प्रॉब्लेम काहीही असो, पण जगात असा कुठला प्रॉब्लेमच नाही की त्याचं सोल्युशन नाही. हे मी शतायुषी मध्ये आल्यानंतर शिकलेलं आहे. तर आजचं हे आपलं फ्युएल आहे त्रिफळा. आयुर्वेद हे आपल्या भारतानं जगाला दिलेली मौल्यवान असं देणगी आहे, एकदम प्राइसलेस आहे. 5000 वर्षापूर्वीपासून हे आयुर्वेद आपला जग त्याचा उपयोग करत आहे आणि किंबहुना आपण भारतीय करण्यापेक्षा इतर देश लोक करतायत. पण आता आपल्याला त्याची फार छान ओळख व्हायला लागली आणि आपल्याकडं पण कोरोना नंतर याची खूप जागृती झाली आणि जाणीव झाली आणि मग आपण या गोष्टींवरती काम करायला लागलो. आणि कोरोना नंतरच आपल्या कंपनीनं ही जी व्रिटी लाईफ म्हणून भारतीय आयुर्वेदाची सगळी तत्व वापरून त्याला आधुनिक टेक्नॉलॉजी आणि आधुनिक नॉलेजचं एक संगम करून खूप छान ही व्रिटी लाईफची आपले 3 उत्पादनं आणली आणि त्यातलं इम्युन हेल्थ एक असतं, ब्रेन हेल्थ एक असतं आणि त्रिफळा, ज्याच्यात आपलं पूर्ण आयुर्वेदिक सगळे घटक वापरलेले आहेत. अगदी औषधी गुणधर्म असलेले पॉवरफुल असे आयुर्वेदिक घटक वापरलेले आहेत. आणि आयुर्वेदात आज आपण जे फ्युएल बघतोय ह्याचं सगळ्यात जास्त वर्णन आयुर्वेदात याच आपल्या त्रिफळाचंच आहे. कशासाठी आहे तर खूप साऱ्या शारीरिक लक्षणांवर एकाच वेळी काम करणार आहे आणि ते फायदेशीर पण आहे. अनेक रोगांना होण्यापासून आपल्या शरीराला ते बचावतंय, म्हणजे त्याच्यापासून ते आळा घालतंय. कोणतंही त्याच्यात हार्मफुल प्रिझर्वेटिव्ह नसतंय, केमिकल नसलेलं आहे, कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. त्याला आयुर्वेदानं रसायन म्हटले. रसायन याचा अर्थ तुम्ही कितीही दीर्घकाळ घेतला तरी शरीरावर त्याचा सकारात्मकच परिणाम होणार. ज्याची तुलना चरक संहितेत ना संजीवनीशी केलेली आहे. आपल्याला दीर्घायुषी बनवणार आहे, आपल्यातल्या त्रिदोषांचा नाश करणार आहे. आपल्याला शेतेसर बऱ्याच वेळा त्रिदोष सांगतायत, वात, पित्त, कफ, तर त्याच्याबद्दल त्याचा नाश करणार आहे. असं हे 3 फळांचं त्रिफळ आहे कॉम्बिनेशन. आणि हे आहे आवळा म्हणजे इंडियन गुजबेरी म्हणतात, बेहडा आणि हरड म्हणजे हरितकी. आणि हजारो वर्षांपासून हे आपल्या आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटच्या दृष्टीने आरोग्य चांगलं असावं या दृष्टीनं हे असं वापरलेलं असं हे त्रिफळ आहे. आज आपलं फ्युएल मेन आहे. खूप सुंदर म्हणजे त्रिफळाची पावडर, त्रिफळाचा अर्क यांचा एक युनिक ब्लेंड करून असं हे फ्युएल बनवलेलं आहे. तर त्या त्रिफळापासून जे एक्स्ट्रॅक्ट काढलेलं आहे त्याची जी पावडर वापरली आहे त्याचं युनिकली अगदी प्रोसेस करून अगदी स्टँडर्डाइज आणि ब्लेंड करून ते आपल्यापर्यंत येत असतात.
आणि असं हे अगदी ताईंनी मगाशी सांगितलं, पचन संस्था ज्यांची बिघडली आहे त्यांच्यासाठी तर अगदी वरदान आहे. पण तुम्ही याला हळूहळू मी लक्षात येईल, मी तुम्हाला या जेव्हा त्रिफळाबद्दल सांगेन, फक्त पचन संस्था नाही तर शरीरातल्या प्रत्येक संस्थांवर याचं खूप महत्वाचं काम आहे. 60 गोळ्यांची ही डबी असते. गोळ्या म्हटलं तर टॅबलेट म्हटलं तर घाबरू नका, हे कुठलंही औषध नाहीये, फक्त ते गोळ्यांच्या स्वरूपात दिलेलं आपल्या शरीरात उपयोगी असलेलं असं आयुर्वेदिक तत्वानी भरलेलं हे सगळे घटक आहेत त्याच्यात. ते अन्न म्हणजे फूड फॉर्मॅटमध्ये, कुठलेही औषध नाहीये. दिवसातून हे 2 वेळा घ्यायचं असतं. जेव्हा जेव्हा वापरू तेव्हा झाकण परत घट्ट बंद करायचं, डायरेक्ट सनलाईट पासून लांब ठेवायचं, लहान मुलांपासून लांब ठेवायचं. ह्या बेसिक सूचना याच्या. जर गर्भवती महिला असतील, स्तनपान करणाऱ्या महिला असतील, लहान मुलं असतील, यांना जर ते घ्यायचं असतील तर आपल्या कोच आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या घ्यायच्या नसतात. आणि हे आपलं जे फ्युएल आहे, FSSAIचं मानांकन मिळालेलं आहे आणि पूर्ण व्हेजिटेरियन आहे. कुठल्याही ट्रीटमेंटसाठी म्हणून हे वापरलं जात नाही, म्हणजे मेडिसिनल यूज नाही, किंवा एखादे आजार डायग्नोज झालाय म्हणून किंवा आजार बरा व्हावं म्हणून हे वापरलं जात नाही. तर ओव्हरऑल वेल बिईंग चांगलं म्हणून तुम्हाला ते त्रिफळा हे आपण वापरत असतो. तर असं हे आपलं हे त्रिफळ आहे. हे फ्युएल आपल्याला पोटांच्या समस्यांसाठी अगदी वरदान. नैसर्गिकरित्या आपलं जर पोट साफ व्हायचं असेल करण्यासाठी तर तिथं हे त्रिफळ आपल्याला मदतीला येतं. डिटॉक्सिफिकेशनची महत्वाची प्रॉपर्टी या त्रिफळाची आहे. म्हणजे काय, आपण इतकं बाहेरचं सगळं आता वातावरण आहे, पोल्युशन आहे, किंवा आपण जंक फूड, फास्ट फूड याचा अतिरिक्त वापर आहे, ताणतणाव अतिशय आहे, किंवा पाण्याचा इंटेक कमी, किंवा बाकीच्या सगळ्या पोषण मूल्यांची कमतरता आणि इतके केमिकल्सचा म्हणजे आपल्यावर भडीमार होतोय. म्हणजे ते औषधांच्या स्वरूपातून आपण खातोय, वेगवेगळे औषधं नेहमी खातोय, किंवा हे जे बाकीचे बाहेरचे जे पदार्थ आपण सतत खात असतोय. साधा केक घेतला तरी त्याच्यात किती वेगवेगळे केमिकल घटक असतात. आईस्क्रीम खाल्लं तर त्याच्यात किती घटक असतात. चायनीज फूड खाल्लं किती त्याच्यात केमिकल घटक असतात. आणि हे आपण खात असतो सातत्याने, त्याच्या आपल्या शरीरावरती खूप साईड इफेक्ट असतो. तर त्यांचं ते जे टॉक्झिन्स आपल्या शरीरात गेले ते टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी हे आपल्याला खूप मदत करत असतं. बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन अशा व्यक्तींसाठी, म्हणजे आता तर तो अगदी ज्वलंत प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न आहे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता. म्हणजे तुम्ही 10 व्यक्तींशी बोलला तर एक 6 व्यक्ती तरी सांगतात कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठतेबद्दल. तर याच्यासाठी, किंवा सतत गॅसेस होणं, ब्लोटिंग होणं, मळमळ होणं, उलटी होणं, कसं तरी होतंय म्हणणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा सतत आंबट ढेकर येणं, यासारख्या सगळ्या समस्यांपासून आपल्याला मुक्तता देणारं असं हे त्रिफळ आहे. आणि त्याच्यासाठी हे नेहमी त्रिफळा हे वापरलं जातं. तर त्याच्यासाठी आणि नियमित घेतलं तर त्वचेचे आपल्याकडे इतके विकार दिसत आहेत, केसांच्या तक्रारी इतक्या आहेत, कोण सांगतं हेअरफॉलच आहेत, केस अगदी निस्तेज आहेत, किंवा ते टोकं फुटली म्हणतात ना, दुतोंडी झालीत केस म्हणतात ते आहेत, किंवा वाढतच नाहीयेत. केसांच्या पण इतक्या समस्या आहेत, निस्तेज झालेल्या आहेत, किंवा स्किनचं पण तसंच आहे, एक तर खूप रफ झालीये स्किन, रखरखीत झालीये. तर हे सगळे स्किनचे आजार असू देत किंवा केसांचं आरोग्य असू दे, याच्यासाठी सुद्धा त्रिफळा खूप महत्वाचं काम करते. डोळ्यांचं आरोग्य, स्क्रीन टाइम वाढलेला आहे, किंवा जो कोरडेपणा येतोय, किंवा जे न्यूट्रिशन, जे खूप असे बॅलन्स डाएट मधले असे खूप घटक लागत असतात आपल्या शरीराला आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी, त्याची कमतरता आहे. अशा सगळ्या गोष्टींमुळे डोळ्यांचं आरोग्य आता बिघडणं अगदी नॉर्मल झालेलं आहे. तर त्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं करण्यासाठी सुद्धा या आपल्या त्रिफळाचा खूप मोठा उपयोग. नियमित याचं आपण जर सेवन व्यवस्थित पद्धतीनं आपल्या कोचच्या गायडन्स खाली करायला लागलो तर केसांचं आरोग्य सुधारायला, आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारायला, आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारायला सुद्धा मदत करते. काही स्टमक अल्सर्स असतात, किंवा स्टमक अल्सर असेल, किंवा आपल्या IBS वगैरे असतात. आता आपल्याकडे महेंद्र कांबळे सरांचा IBS वगैरे खूप सुंदर रिझल्ट आहे. तर त्यांचा, किंवा लिव्हरच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात हे आपलं त्रिफळा वापरलं जात आहे. आपलं हे त्रिफळा हे नॅचरल गट हिलर म्हणून वापरलं जात आहे. म्हणजे काय, आपली पचन संस्था चांगली तर आपलं आरोग्य चांगलं.
पचन संस्था चांगली म्हणजे माझं पोट दररोजच्या दररोज साफ होते म्हणजे पचन संस्था चांगली असं नाही. पचन संस्था चांगली म्हणजे तुम्ही जे काही घेताय, जे काही खाताय त्याचं ऍब्झॉर्प्शन जेव्हा चांगलं होतंय तेव्हा ते कुठं होत असते, पचन संस्थेत होत असते. आणि ते ऍब्झॉर्प्शन जर चांगलं असेल तर तुमची पचन संस्था. पण हे आता खूप कमी प्रमाण, त्याचं प्रमाण खूप कमी झालंय आणि म्हणून त्या गटचं हेल्थ चांगली होण्यासाठी, नॅचरल तुमच्या पचन संस्थेतले सगळे प्रॉब्लेम कमी होण्यासाठी ह्या त्रिफळाचा वापर केला जातोय. हे गट हेल्थ चांगली का असावी लागते, तर गट मध्ये आपल्या पचन संस्थेत बॅक्टेरिया असतात जे गुड बॅक्टेरिया असतात आणि हे बॅक्टेरियाच आपल्याला म्हणजे आपली इम्युनिटी वाढणं, ह्याचा सगळ्याचा फायदा आपल्याला लक्षात आलं ते सगळं कोरोना नंतर, जेव्हा इम्युनिटी कमी म्हणून जे जे काही प्रॉब्लेम व्हायला लागले तेव्हा लक्षात आलं हे गट बॅक्टेरिया किती महत्वाचे आहेत. तर असे हे गट बॅक्टेरिया असतात, त्यांना हेल्दी बनवणं, यांना नरिश करणं, तर त्याच्यासाठी सुद्धा ते नरिश करायचं काम हे त्रिफळा करत असतात. मृदू रेचक म्हणून वापरतात किंवा जेंटल लॅक्झेटिव्ह, म्हणजे पोट साफ होण्यासाठी हे लॅक्झेटिव्ह वगैरे जे दिले जातात, रेचक वगैरे दिले जातात, तर ते रेचक आणि नॅचरल रेचक म्हणून, मृदू रेचक म्हणून, म्हणजे फार हार्ड नाही असं सॉफ्ट असं रेचक म्हणून हे त्रिफळा काम करत असते. आणि जे मी कॉन्स्टिपेशन मध्ये याचा उपयोग होतो म्हणतो त्याच्यात कारण, महत्वाचं कारण आंतड्यांची जी पेरिस्टाल्टिक मुवमेंट असते, आकुंचन प्रसरण आणि जे काही घेतलेलं पचन संस्थेत आलेलं अन्न पुढे ढकलण्याची जी प्रोसेस होत असते त्याला म्हणतात आपण पेरिस्टाल्टिक मुवमेंट. ती पेरिस्टाल्टिक मुवमेंट वाढवायचं काम, ती प्रोसेस वाढवायचं काम हे त्रिफळा करत असतात. आपली सगळ्यात, आपल्या महिलांना तर जास्त आवडतं आणि आता ते पुरुषांनाही फार आवडायला लागतं, अँटी एजिंग प्रोसेस. कारण बघा, आपण कराडा स्कॅनवर जेव्हा उभं राहतो आपण असतो त्यापेक्षा कदाचित आपलं वय 15 वर्ष 20 वर्ष, माझं तर 40 वर्ष जास्त दाखवत होतं. तर हे वय जे आहे ते रिव्हर्स यायचं, म्हणजे कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्याला नेहमी तरुण राहायला आवडत असतं, छान दिसायला आवडत असतं. तर हे तरुण दिसणं म्हणजे काय, जेवढे आपण आहे त्या वयाचेच दिसणं. 40शीत जर मी 60च्या म्हातारीसारखे दिसायला लागलो तर ते कुणालाच नाही आवडत. म्हणून म्हणतात स्त्रियांना त्यांचं वय विचारायचं नाही, कारण त्यांना आवडत असतंय छान दिसायला. तर हे जे अँटी एजिंगची प्रोसेस आहे, आपली एजिंग प्रोसेस स्लो डाऊन करण्याचं काम त्रिफळा करत असतात. कारण काय असतं, याचं महत्वाचं काम आहे, आपल्या शरीरात पेशी लेवलला जो कचरा तयार होतोय, फ्री रॅडिकल्स असतात, ते बाहेर काढण्याचं काम करतात. कारण याच्यात महत्वाचं आहे ते फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स. याच्यात अँटीऑक्सिडंट्स आहेत, व्हिटॅमिन सी आहेत, इतके सगळे घटक आहेत. कारण आवळा वगैरे आपण ह्याचं कॉम्बिनेशन आहे ना हे, म्हणून ह्याच्यामुळं हे अँटी एजिंग प्रोसेस खूप मोठे छान होते याच्याने. त्याच्यानंतर वेट लॉस मध्ये, स्पेशली वेट लॉस मध्ये, कारण मी वेट लॉस साठी याचा फार छान उपयोग करून घेतलेला आहे म्हणून मला माहितीये. मी सातत्याने नेहमी हे फ्युएल इंटेक, म्हणजे मला नाही वाटत जनरली माझं कधीच चुकतंय त्रिफळा खायला. तर हे जे फ्युएल आहे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करताय, तुमचं वजन कमी करण्यामध्ये ऍक्च्युली याचा रोल नाही, तर तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझमची, म्हणजे काय, आतून जे वजन कमी होणार, नॅचरली हेल्दी वेट लॉस जो होणार, त्याच्यामध्ये हे मेटाबॉलिझम बूस्ट करतंय. त्यामुळे तुमचं फॅट रिडक्शन होण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस बूस्ट करायचं काम हे त्रिफळा करत असतंय. आणि त्यामुळे वेट लॉस मध्ये जे जे असतील त्यांच्यासाठी तर हे अगदी एक वरदान आहे. तर ते वेट लॉसचं मेटाबॉलिझम बूस्ट करून वेट लॉस करण्याचं काम पण करतंय. इम्युनिटी पॉवर वाढवतंय, आपल्या संसर्गांशी लढण्याची शरीराची ताकद, आपल्या पेशींची ताकद वाढवते. कारण का सांगितले की हे गट बॅक्टेरिया जे असतात त्यांना नरिश करायचं, हेल्दी करायचं काम हे त्रिफळा करत असतंय. आणि म्हणून हे आपलं इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी सुद्धा त्रिफळा वापरलं जाते. श्वसनाचा त्रास, ज्यांना श्वसनाचे विकार असतील, श्वसन मार्गाशी संबंधित काही आजार असतील, श्वसनाचे असतील, तर त्यांना सुद्धा या एक वरदान म्हणून त्रिफळा काम करते. आणि हे त्याचं नियमित सेवन असेल तर, असं की तात्पुरतं जसं आपण ताप आला की तापाच्या गोळ्या खातो तसं नव्हे. कारण हे कुठलंही मेडिसिन नाहीये, कुठलंही औषध नाहीये, तर हे अन्न आहे. आणि अन्नाच्या स्वरूपात आपण जर याचं नियमित सेवन केलं तर या सगळ्या आजारांमध्ये आपल्याला ते फायदेशीर ठरणार आहे. अँटी इन्फ्लेमेटरी याची प्रॉपर्टी आहे आपल्या त्रिफळाची. अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी असल्यामुळं अनावश्यक जे आपल्या शरीरात सूज असते, इन्फ्लेमेशन असते, ते कमी करायला आपल्याला हे मदत करते.
संधिवाताचा त्रास असलेल्यांसाठी याचं नियमित सेवन केलं तर खूप फायदेशीर संधिवातामध्ये सुद्धा याचा होतं. कॅन्सर, अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी ह्या त्रिफळामध्ये आहेत. त्यामुळं काही असे कॅन्सर असतात जे होऊ घातलेत. प्रत्येकाच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी आहेत. त्यांना पोषक वातावरण मिळालं तर ते वाढतील, त्यांना पोषक वातावरण नाही मिळालं तर मग कॅन्सर होणार नाही. कारण काहीच लोकांना कॅन्सर होतो आणि काहींना होत नाही. याचा अर्थच की प्रत्येकाच्या शरीरात त्या कॅन्सरच्या पेशी आहेत, पण त्याच्यापासून रोखण्यासाठी जे काम व्हावं लागतं त्या प्रोसेसमध्ये सुद्धा ह्या त्रिफळाचा खूप मोठा रोल आहे. आपल्या तोंडाचं आरोग्य त्याच्यात सुद्धा त्रिफळाचा महत्वाचा रोल आहे. आपल्या डेंटल इश्यूज म्हणजे दातासंबंधी, हिरड्यांसंबंधी काही आजार असतील तर तिथं सुद्धा हे आपल्याला खूप छान मदत करत असते. टाईप 2 डायबिटीस असू दे, हार्ट रिलेटेड काही डिसीजेस असू दे, तिथं सुद्धा आपल्याला त्रिफळा मदत करत असते. ह्याच्यात खूप साऱ्या फ्लेवोनॉइड्स आहेत, पॉलिफिनॉल्स आहेत, सॅफोइनिन्स आहेत, विटॅमिन सी आहेत, अँटीऑक्सिडंट्सने तर खचाखच भरलेला आहे. त्यामुळं आपल्या खूप साऱ्या शारीरिक तक्रारी, जसं मी म्हंटल, काही प्रकारच्या कॅन्सर पासून आळा घालण्या म्हणजे होऊच नये म्हणून, डायबिटीस, आपल्या डोळ्यांचं आरोग्य, आपल्या केसांचं आरोग्य, आपल्या त्वचेचं आरोग्य, हे सगळं सुधारण्यासाठी यातले जे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहेत त्याच्यामुळं हे आपल्याला सगळ्या त्या आजारातून मुक्तता होणे, आणि जर झालेलेच नाहीयेत तर ते होऊच नयेत म्हणून याच्या नियमित सेवनानं आपल्याला खूप फरक पडतो. आणि शरीराची झीज, याच्यात जे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात म्हणून मी सांगितलंय, तर ती शरीराची झीज करत असतात. जे आपले एजिंग प्रोसेस होत असते ती कशामुळे ती होत असते, त्याच्यामुळे आपल्या शरीराची झीज होत असते, पण ती प्रोसेसच स्लो डाऊन होत असते, ते यातले अँटीऑक्सिडंट्स म्हणून. त्यामुळं आपल्या शरीराची होणारी झीज रोखली जाते. त्यामुळं आपल्या शरीरातलं झीज रोखण्यासाठी हे आपल्याला मदत करत असतात. याच्या रेग्युलर युजने आपले स्किन अगदी ग्लो होते, रिंकल्स कमी होण्यासाठी मदत होते, स्किनची ओव्हरऑल हेल्थ आपली चांगली होते. याच्यातले अँटी फंगल प्रॉपर्टी आहे, त्याची अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे, त्यामुळे एक्झिमा, सोरायसिस मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. आपल्याकडे बरेच असे रिझल्ट आहेत की सोरायसिस जो बराच होणार नाही असा आजार आहे, तो सुद्धा त्वचेचा आजार बरा झालेले आपल्याकडे खूप सारे उदाहरणं आहेत. आणि हे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी वगैरे याच्या सगळ्यामुळं पिंपल्स, ऍक्ने हे जे असतील तर हे सुद्धा कमी व्हायला आपल्याला मदत होत असतात. पण आता मी सांगेन, फक्त त्रिफळा घेतलं म्हणजे सगळंच कमी झालं असं होणार नाही. ह्या त्रिफळाबरोबर आपली लाईफस्टाईल चांगली असली पाहिजे. मी पाणीच कमी पितोय, वारंवार बाहेरचं जंक फूड, फास्ट फूड खातोय, झोप माझी रेग्युलर नाहीये, मी स्क्रीन टाइम खूप असतो, मी रात्रीची जागरणं खूप होतात, मी सकाळी उशिरा उठतोय, व्यायाम अजिबात करत नाहीये किंवा मला जमतच नाहीये, सतत ताणतणावात राहत असतोय, फास्ट फूडचं सेवन जास्त आहे, कुठल्याही म्हणजे एक सर्केडियन रिदम बॉडीची जी आहे ती मी फॉलो करत नाही, आणि मग मी त्रिफळा घेतो आणि माझं सगळं आरोग्य चांगलं होईल कारण एवढे सगळे उपयोग आहेत आणि मी त्रिफळा घेतो आणि माझं आरोग्य चांगलं होईल, असं बिलकुल होणार नाही. याच्यासाठी तुम्हाला पाणी व्यवस्थित दररोज तुम्हाला प्यावंच लागेल. शतायुषीमध्ये आपल्याला त्याच्याबद्दल नेहमीच मार्गदर्शन केलं जाते. आपले कोच गाईड करतायत आपल्याला. पाण्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे, सॅलडचं प्रमाण योग्य घेतलं पाहिजे, झोप दररोजची 7 ते 8 तास चांगली झोप झाली पाहिजे. जंक फूड, फास्ट फूड जितकं होतील तितकं बाहेरचे हे पदार्थ, केमिकल्स हे सेवन, हे सगळं आपलं कमी झालं पाहिजे. दररोजची 30 ते 40 मिनिटं आपला व्यायाम कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, मग आपला योगा आहे, वर्कआउट आहे, मला जे काही जमते, तुम्ही जे काही करताय, तर हे सगळं दररोजच्या दररोज झालं पाहिजे. लक्षात घ्या, त्रिफळा ही आपली सपोर्ट सिस्टीम आहे. आपली लाईफस्टाईल बदलणं हेच खूप महत्वाचं आहे. आपल्या आहारात पोषण मूल्यांची कमतरता असेल तर नुसते त्रिफळा खाऊन तुम्हाला कधीच रिझल्ट नाही येणार. तर हे एक बॅलन्स डाएट घेणं हे खूप गरजेचं आहे. तर त्यामुळं आपल्याला हे त्रिफळाच्या एकूण अभ्यासावरनं हे शिकायला मिळतंय की आपल्या पोटाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. शरीर साफ ठेवायचं आहे आणि ते शरीर आतून निरोगी बनवायचं आहे, आतून त्याचं आरोग्य चांगलं करायचं आहे. तर म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या शरीराची स्वतःची काळजी घेणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. बऱ्याच स्त्रियांना वाटतं त्यांना योगा करायला सांगितलं किंवा हे न्यूट्रिशन घ्यायला सांगितलं, स्वतःसाठी पैसे खर्च करणं, स्वतःसाठी वेळ काढणं, हे त्यांना म्हणजे अरे मी कुठे स्वार्थी होते का, माझ्या घराकडे मी दुर्लक्ष करते का, असं वाटतं. पण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं, जबाबदारी घेणं म्हणजे स्वार्थ नाहीये, ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपण ती प्रत्येक जण जबाबदारी पेलू आणि खूप छान आरोग्यवान आपण सगळे बनू. थँक्यू.